महादेव बेटिंग ॲप बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपीने 1000 कोटी शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचं कळतंय। बनावट कंपनीच्या मदतीने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्याची माहिती आहे। तर आरोपी सुरेश चौकानीच्या ईडी चौकशीतून ही माहिती समोर आली आहे। याच कंपन्यांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्याची काही कागदपत्र ईडीच्या हाती लागलेली आहे असं सूत्रांनी सांगितलंय। तर आता या कंपन्या कधी स्थापन झाल्या त्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे ज्या कंपन्या ज्यांनी शेअर मार्केटमध्ये हे 1000 कोटी रुपये गुंतवलेले आहेत त्यांच्यावर आता काही कारवाई होते का ते बघावं लागेल। आणि जर या कंपन्यांवर कारवाई झाली तर त्याचा परिणाम शेअर मार्केटवर होतो का तेही बघावं लागेल। शेअर मार्केट जो नवनवे उच्चांक गाठताना पाहायला मिळतोय काही दिवसांपासून, मात्र या शेअर मार्केटमध्ये जे कंपन्या आहेत बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या आणि महादेव बेटिंग ॲप ज्याची चौकशी सुरू आहे त्याच महादेव बेटिंग ॲप मधील मुख्य आरोपीने 1000 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता या प्रकरणाचा छडा नेमका कधी लागतो आणि कुठपर्यंत याचे धागे दोरे जातात ते बघावं लागेल। आणि जर ज्या कंपन्यांच्या माध्यमातून हे 1000 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले गेले तर त्याचा काही परिणाम शेअर मार्केटवर होतो का, जे गुंतवणूकदार आहेत त्यांचं नुकसान होतं की फायदा होतो तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।